नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचा शानदार प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाड इथे झाला. हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता तर मानवी प्रतिष्ठेसाठी होता, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय. याप्रसंगी तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सरकारने मोठा सामाजिक निर्णय घेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित कुटुंबातील 98 वारसांना नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली. महाडमध्ये भीमसृष्टी उभारण्यासह हे स्थळ जागतिक दर्जाचं प्रेरणास्थान विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांना लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की अशा प्रकरणाचा निकाल आता 6 महिन्यात लावणं बंधनकारक असेल. 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट या ठिकाणी घेता येणार नाही. त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ॲब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल. अन्यथा 10-10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत. ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला. राज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आणि आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. विधान भवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या समितीला 15 दिवसात सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. या समितीच्या अहवालाच्या आधारे साखर उद्योगासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे. तसंच मोठ्या गूळ आणि खांडसारी प्रकल्पांसाठी नवी नियमन प्रणाली तयार करण्यात येईल. मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरातील एटीसी आणि नॉन एटीसी सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी 33 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2028 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी ही यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. या प्रकल्पानुसार जुन्या सिग्नलचे अपग्रेडेशन करण्यासोबतच जंक्शनवर अत्याधुनिक वाहन शोध कॅमेरे बसवले जातील. यामुळे वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचे टायमिंग आपोआप बदलणं शक्य होईल. पालिकेच्या ट्रॅफिक विभागामार्फत ही दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक देखभाल केली जाणार असून यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि रस्ते अधिक सुरक्षित होणार आहेत. केंद्र सरकारच्या क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या उपाययोजनांना मोठं यश मिळतंय. 2024च्या तुलनेत 2025 मध्ये मुंबईतील रहिवासी क्षयरोग रुग्णांच्या संख्येत 4803 रुग्णांची घट झाली असून एकूण रुग्णसंख्येत 6243 ने घट झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण गेल्या 8 वर्षात दुप्पट होऊन 81% पोहोचलं. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला ऐतिहासिक दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास ही काळाची गरज आहे हे नमूद केलं. तसंच AI लिव्हिंग लॅब उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. AI लिव्हिंग लॅब हा जो एक कॉन्सेप्ट आपण आणलेला आहे अतिशय उत्तम कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात रिअल वर्ल्डमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याकरता हँड्स ऑन ट्रेनिंग हे आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक राजमाता जिजाऊ स्मार्ट बस सेवेचा समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन प्रांगणात 3000 बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बसमध्ये 56 आसन क्षमता असून सुरक्षेसाठी 4 CCTV, GPS, पॅनिक बटन आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा अशी स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.